जॉईन. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. येतोय आवाज? येतोय सर, येतो. ओके, ग्रेट. अरे ग्रुपवरती मेसेज टाकायचा राहिला, जॉईन नाव. जॉईन नाव म्हणल्याशिवाय कोणच येत नाही. चलो, बाकी येतील, बाकी जॉईन होतील. आपण पर्टिक्युलर आपलं जे पण आहे थांबू. हॅलो, कोणाला बोलायचंय काय? ओके, नाही बोलायचं. माझं आणि तुमचं असं थोडंसं 36 आकडा आहे का? नाही हो सर. काय सर? मी एकटाच बोलतो, तुम्ही बोलत नाहीत. मी एकट्यानं असं म्हणलंय की मी फक्त एकटाच ट्रेडिंग करणार आणि प्रॉफिट काढणार म्हणून. काय सर? मला पण काढायचं ना. हो. हो. असं होऊ नये की मी फक्त येणार, मीटिंग घेणार आणि जाणार. तुम्हाला करायचं तुम्ही करणार, नाही तर नाही करणार, असं नको. येस सर. ओके, दिसते स्क्रीन येस सर. व्यवस्थित? हो. ओके, चलो ग्रेट. सो पर्टिक्युलर आपण थोडंसं रिवाइज करू, देन त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी स्टार्ट करू. पर्टिक्युलर आपण आतापर्यंत काय काय गोष्टी तुम्ही शिकलात, तुमच्या डोक्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी गेल्या, हे सगळ्यात अगोदर महत्त्वाचं. देन त्याच्यानंतर आपले सेशन तर चालतच असणार आहेत, तुम्ही माझ्यासोबत राहणारच आहे, मी तुमच्यासोबत राहणारच आहे. हे कायमची बॉन्डिंग आहे आता, लाईफ टाईमची. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ॲज अ फ्रेशर आहेत, तुम्ही ॲज अ बिगनर आहेत, तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये गेल्यात, कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला समजल्यात अथवा नाही समजल्यात, ते एकदा काढणं आता सध्याच्या कंडिशनला आहे गरजेचं. कारण की तुमची बॅच चालू होऊन लगभग लगभग मला वाटतं असं एक 10 दिवस तरी होत असतील. पर्टिक्युलर 10 दिवसामध्ये तुम्ही किती विसरलात, किती तुमच्या डोक्यामध्ये, हे आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट लेक्चर आपण जेव्हा घेतलं त्याच्यामध्ये काय काय आपण बघितलं हो? सगळं तुम्ही बोलणार आहात, मी काही सुद्धा बोलणार नाही. बेसिक ऑफ स्टॉक मार्केट, यस. चलो, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी झाल्या आपल्या? एक्सचेंज, डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग, यस. ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट आणि इंडेक्स. येस. ओके, चलो. त्याच्यानंतर पर्टिक्युलर मी क्वेश्चन्स आणि आन्सर थोडंफार करतो जेणेकरून तुम्हाला लगेच कॅच व्हावं.
आपण टू टाईपचे एक्सचेंज बघितले. कुठले कुठले एक्सचेंज बघितले हो? NSE आणि BSE त्यांचं फुल फॉर्म काय आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंज. कोणते कधी कधी लॉन्च झालेले आहेत? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1875 येस. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज 1992. 1992. 92. येस, त्या गोष्टी आल्या तुमच्या डोक्यामध्ये. देन त्याच्यानंतर आपण बघितलंय की टाईप ऑफ ट्रेडिंग, की आपण ट्रेडिंग किती टाईपची करू शकतो. 3 टाईपची सर. यस, ग्रेट. कोणते कोणते? पहिलं इंट्राडे असतं, दुसरं Yes. स्विंग ट्रेडिंग आणि तिसरं इन्व्हेस्टमेंट. यस, ग्रेट. USD. देन त्याच्यानंतर आपण 3 टाईपचे ट्रेंड बघितले. कुठले कुठले ट्रेंड्स होते? तर बुलिश मार्केट, बेरिश मार्केट आणि साइड वेज. वा वा, कोण? एकच मिनिट मला नाव बघू द्या. कोण होतं आत्ता बोलत होतं? मी सर सोहम. ओके, ग्रेट. चल, देन त्याच्यानंतर आपण बघितलं इंडेक्स. ओके, इंडेक्सचं काय असतं इंडेक्स मध्ये? येस, आपण Group- एक्झाम्पल घेतलं होतं. ग्रुप ऑफ कंपनी. येस, ग्रुप ऑफ कंपनीज. काय करतो तो इंडेक्स? 50 वेल कंपनी घेऊन त्याचे हे करतात, ग्रुप करतात त्याचं. येस, ओके, त्यांचा परफॉर्मन्स इंडेक्स दाखवतो. सो इंडेक्स असं नाव असेल तुम्हाला एक्झाम्पल मध्ये, कुठलं इंडेक्स नाव घ्या बरं. निफ्टी. निफ्टी 50. निफ्टी Yes. 50. अजून दुसरं कोणतं? Bank Nifty. येस, बँक निफ्टी. अजून? सेन्सेक्स. येस, ग्रेट. अजून? निफ्टी फायनान्स फॉरेक्स. सर्व्हिसेस. या निफ्टी फायनान्स, आपण फिन निफ्टी म्हणतो त्यांना. येस, बरोबर. Nifty. अजून? आणखीन फॉरेक्स. आणखीन एक सांग, मिड कॅप. Mid cap मिड Nifty. कॅप. हा, मिड मिड कॅप निफ्टी. अजून एक आहे बँकेक्स, जे की BSEच आहे. Bank पाच X. इंडेक्सच आपल्याला लागणार आहेत आपल्याला ट्रेडिंगसाठी. ओके, ते झाल्यानंतर आणखीन आपण काय कन्सेप्ट घेतली होती? IPO ची कन्सेप्ट घेतली होती. मी सांगितलं होतं IPO काय असतं. व्हॉट इज अ फुल Initial public offering. इनिशियल पब्लिक ऑफरिंग. काय असतो IPO मध्ये? येस, तुम्ही आन्सर. मार्केटला रजिस्टर करते त्याला IPO म्हणतात. ग्रेट. आणखीन सांगत चला, बोलत चला, तेव्हाच तुमचं माइंड फ्रेश होईल. माइंड मध्ये आणखीन नवीन नवीन गोष्टी जायला स्टार्ट होतील. स्टॉक्स प्री ऑक्युपाय होतील. यस, ओके. IPO म्हणजेच काय असतं की त्याच्यामध्ये एखादी नवीन कंपनी एक्सचेंजला लिस्ट होत असते पर्टिक्युलर. ओके, आणि लिस्ट झाल्यानंतर त्याची एक लिस्टिंग प्राइस येत असते पर्टिक्युलर. ह्या प्राइसला तो लिस्ट झालेला आहे. देन त्याच्यानंतर तो एक्सचेंजला आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाय सेल करू शकतो. आणि ते कंपनी काय होते? पब्लिक होते कंपनी. जे प्रायव्हेट होती पर्टिक्युलर, ज्याच्यामध्ये जो ओनर होता, ओनर तोच असतो, बट जेव्हा तो एक्सचेंजवरती, जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये तो कंपनी येत असते, ते पब्लिक होत असते. पर्टिक्युलर प्रत्येकांचा पैसा त्याच्यामध्ये लागलेला असतो. तुम्हाला माहिती आहे, जसं की आता रिलायन्स बघितलं, टॉप कंपनी आहे. आपण काय बघणार की रिलायन्स टॉप आहे, अंबानी आहे. सो तो कंपनीला पुढेच घेऊन जाणार. आपलं व्ह्यू काय असतं, आपलं सेंटिमेंट काय असतं की पर्टिक्युलर ही कंपनी खूप मोठी आहे, सो ही कंपनी वाढणार आहे. त्यासाठी ते कंपनी स्टॉक मार्केटमध्ये येत असते. ज्यांना की त्यांना फंड पाहिजे असतं, ते फंड घेण्यासाठी ते स्टॉक मार्केटमध्ये येत असते. सो IPOचं तेच काम आहे. त्याच्यानंतर आणखीन काय कन्सेप्ट घेतली होती बेसिक ऑफ स्टॉक मार्केटमध्येच? सांगा. शेअर मार्केटचे टायमिंग, ओपनिंग टायमिंग, क्लोजिंग टायमिंग सांगितलं होतं. ओपनिंग टायमिंग काय आहे हो? 9:15 सकाळी 9:15 ते 3:30. येस, ओके. PM. देन त्याच्यानंतर आणखीन आपण अजून एक Intraday. कन्सेप्ट बघितली होती, OH. काय पुढं? LC. येस, OHLC. येस, OHLC. ओके, काय असतं त्याचं? सांगा बरं. O म्हणजे काय? Open, ओपन, हाय अँड लो. येस, ओपन, high, low, close. आणि क्लोज. क्लोज. Low, close. त्याच्यानंतर आपण कॅन्डल बघितले. पर्टिक्युलर कॅन्डलचं ओपन कुठं असतं, लो कुठं असतं, हाय कुठं असतं, क्लोज कुठं असतं. कळाल्या सगळ्या गोष्टी? पर्टिक्युलर आपण काल पण एक्झाम्पल घेतलं होतं, नंबरिंग दिली होती 1 2 3 4. सो ते गोष्ट Yes, sir. तुम्हाला झाली पाहिजे. आता पर्टिक्युलर तुम्हाला कॅन्डल आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. कॅन्डलचं ओपन कुठं आहे, क्लोज कुठं आहे, हाय कुठं आहे, लो कुठं आहे. ओके, देन त्याच्यानंतर आपण काय आलो, जस्ट एकच मिनिट फक्त.
ओके सॉरी चलो. सो आपण लगेच कुठं आलो, कॅन्डल स्टिक वरती आलो, जे की कॅन्डल्स फॉर्म होतात मार्केटमध्ये, आणि पर्टिक्युलर ते कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर मार्केटमध्ये ड्रास्टिक चेंज होतो. पर्टिक्युलर जे ट्रेंड चालत असतो ते ट्रेंड रिव्हर्स होत असतो. ओके, जे डाऊन ट्रेंड चालू आहे ते अप ट्रेंड होतो, जे अप ट्रेंड चालू असतो तो डाऊन ट्रेंड होतो. पर्टिक्युलर त्या गोष्टी बघायला स्टार्ट केलो. सो कॅन्डल स्टिक पार्ट फर्स्ट मध्ये आपण कुठल्या कुठल्या कॅन्डल बघितल्या? बुलिश एंगल्फिंग, बुलिश bearish अँगल engulfing. फिल्म बॅरिश अँगल. एंगल्फिंग. ओके चलो. बुलिश एंगल्फिंग काय करतो? सर मार्केटला डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंडला नेतं. अप डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंडला अप घेऊन ट्रेंड. जातो. पर्टिक्युलर ते कुठं बनतं आणि कसं बनतं? सर छोटी एक रेड कॅन्डल बनते बुलिशला, आणि त्याच्यात जी नेक्स्ट कॅन्डल ती त्याच्यापेक्षा मोठी बनते ग्रीन वाली. Yes. तिथून मार्केट अप साईडला जातं. येस ग्रेट. देन त्याच्यानंतर काय बघितलं आपण? बेरिश वाला. बेरिश एंगल्फिंग बघितलं. ओके, ते कोणाला म्हणायला येत नसेल ते बुलिश एंगल्फिंग आणि बेरिश एंगल्फिंग. ओके, म्हणायला येत नसेल तरी चालते, फक्त तुम्हाला माहिती राहावं ती कुठली कॅन्डल आहे. आपल्याला एक्झाम द्यायची नाहीये ना, का आपल्याला स्पेलिंग पार्ट करून तिथं द्यायचं नाहीये. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की हा ह्याला आपण हे म्हणतो आणि ह्याचं स्ट्रक्चर असे. सो जे बेरिश एंगल्फिंग आहे ते काय करतं? ते अप ट्रेंडच्या मार्केटला डाऊन ट्रेंड आणतं सर. अप ट्रेंडला मार्केटला तो डाऊन ट्रेंड Down घेऊन trend. जात असतो. पर्टिक्युलर त्याचं स्ट्रक्चर कसं असतो? ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डल खाऊन जाते, तेव्हापासून तिथून खाली येतं. येस ग्रेट सॉलिड. देन त्याच्यानंतर काय बघितलं आपण? त्याच्यानंतर बुलिश हॅमर. येस बुलिश हॅमर बघितलं. काय करतो बुलिश हॅमर? डाऊन ट्रेड कन्वर्ट टू अप ट्रेड. डाऊन ट्रेंड. ट्रेंड कन्वर्टेड टू अप ट्रेंड. येस, ते बनते कशी कॅन्डल? ग्रीन कलरची कॅन्डल राहते सर, त्याला खाली एक वीक राहते, आणि नेक्स्टची कॅन्डल बनते सेम कॅन्डलच असतं, फक्त ज्याची जी वीक असते ते एज पर्टिक्युलर सेम रेंजला असतात दोघे. येस, बाकीच्यांना समजते का हो? आता हो बाकी सर. Yes, sir. थोडस माइंड मध्ये घेऊन या गोष्टी. आपण ते पीपीटी नाही लावलं, ते तुमच्याकडे स्क्रीन नाहीये. ओके, बट तुमच्या माइंड मध्ये ते रिवाइज करा की ते कॅन्डल कशी होती. ती कॅन्डल जेव्हा तुम्ही माइंड मध्ये आता इमॅजिनेशन करायला स्टार्ट करता ना, तेव्हाच ते कॅन्डल तुमच्या माइंड मध्ये एकदम फिट बसते. सो ते गोष्ट मी काढणार पण नाही ते पर्टिक्युलर, तुम्ही फक्त बघा. मी बघितलेली कॅन्डल आहे ती कॅन्डल कशी असते. देन त्याच्यानंतर काय बघितलं आपण? इन्व्हर्टेड बेरिश हॅमर. येस इन्व्हर्टेड हॅमर. तो काय करतो? अप ट्रेंडला डाऊन ट्रेंड मध्ये. येस, अप ट्रेंडला तो डाऊन ट्रेंड कन्वर्ट करतो. ती कॅन्डल कशी असते? वर वीक असतं सर, येस, खाली असते बॉडी. आणि खाली बॉडी केवढी असते? वीक पेक्षा बारीक, तर वीक डबल असते बॉडीची. हा, छोटीशी आपली बॉडी दिसत असते वीक पेक्षा. हे बॉडी पेक्षा वीक त्याची जे असते ते डबल असते, ट्विन्स असते. ओके चलो, त्याच्यानंतर काय बघितलं आपण? त्यांच्या आता डोजी पॅटर्न बघितले सर आपण. डोजी. चलो, डोजी मध्ये कुठले डोजी बघितला तुम्ही? सिम्पल डोजी पॅटर्न, ग्रेवस्टोन डोजी पॅटर्न, ड्रॅगन डोजी पॅटर्न आणि हँगिंग मॅन. येस ओके. डोजी मध्ये काय असतं? डोजी मध्ये काय दिसतं तुम्हाला? प्लस चिन्ह असतं सर. Yes, एक तर plus. मार्केट ग्रीन जर व्हायला लागलं तर मार्केट वरती जातं, आणि जर रेड मध्ये प्लसची साईन बनली तर ते Yes. मार्केट डाऊन साईडला घेऊन येतं. Yes. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे काय असतं नेमकं? तुम्ही काय म्हणून असं हे सांगणार मला? मी एक्झाम्पल त्याच्यामध्ये लॉजिक सांगितलं होतं. दोन गोष्टीवरती लय फोकस करायला सांगितलंय तुम्हाला. एक बुल्स आणि एक बेअर्स, म्हणजेच बायर्स आणि सेलर्स. सो सांगा बरं डोजी मध्ये काय असतं नेमकं? ग्रीन कॅन्डल शो झाली तर बुलिश मार्केट, रेड कॅन्डल शो झाली तर बेरिश मार्केट. येस, बट जे प्लस वालं साईन बनतं ना, त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला एक्सप्लेन होतं. जे हे प्लस वालं साईन आहे हे काहीतरी आपल्याला दर्शवतं. मार्केट स्टेबल असतं. स्टेबल असतं? नाही सर, मार्केटमध्ये बायर्स पण सेलर्स पण सेम असतात. बायर्स पण आणि सेलर्स पण असतात सर. तर मार्केट हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. जेवढे बायर्स मार्केटमध्ये आलेले आहेत तेवढे सेलर्स पण आहेत. असतात. आणि ह्या दोघांमध्ये काय चालू आहे? युद्ध चालू आहे, युद्ध. तिसरं महायुद्ध होणार आहे आता ह्या दोघांमध्ये, आणि ह्या दोघांमध्ये ज्यानं जिंकल ना तोच विनर आहे. त्याच साईडला मार्केट आहे. पर्टिक्युलर जे प्लस साईन बनेल, प्लस साईन नंतर जे तुम्ही सांगायला ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर मार्केट बुलिश आहे. कशामुळे? ह्या दोघांमध्ये फाईट आहे म्हणूनच ना. देन मग ग्रीन कॅन्डल बनेल, त्याच्यानंतर मग मार्केट अपसाईड जायला स्टार्ट करेल.
सेम तसंच रेड कॅन्डल बनेल तेव्हा मार्केट डाऊन साईडला जाईल. स्टार्ट करेल. हे डोजीचं आहे पर्टिक्युलर. मग डोजी मध्ये दुसरं काय बघितलं पुढचं? ग्रेवस्टोन डोजी. येस, तो काय करतो? तो डाऊन ट्रेंडला अप ट्रेंडला नेतो सर. डाऊन ट्रेंडला तो अप ट्रेंडला नेतो. ओके, बरोबर आहे. मार्केट डाऊनफॉल होतं ना सर? ते अप ट्रेंडला डाऊन ट्रेंड करते सर. अप ट्रेंडला डाऊन ट्रेंड करते. बाकीचे बोला बोला, हे अशाच कन्सेप्ट जे तुमच्यामध्येच कन्फ्युजन आहे ना त्या गोष्टी क्लिअर करा. सांगा सांगा, जोपर्यंत सगळे बोलणार नाही तोपर्यंत मी पुढचं सेशन घेणारच नाही. मला बाकीचं अगोदर मागचं जे आहे ते कव्हर पाहिजे. मी घेतलं सेशन पर्टिक्युलर जे खूप झालं पोर्शन तुम्हाला घेऊन, तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करणार नाही ना कुठलंच काय करणार नाही, पुढे जाणार नाही. काढा तुम्ही जे लिहून घेतलात आतापर्यंत, जे तुमचे नोट्स आहेत सगळ्या नोट्स काढा, बघा काय करतं ते. तर ग्रेवस्टोन डोजी अपसाइडला कॅन्डल तयार होते. अपसाईडला तयार होते. मी हे पण सांगितलं होतं हे बनतं तिथून कुठं, reverse येते. बॉटमला बनतं का टॉपला बनतं. टॉपला बनतं आणि तिथून मार्केट रिव्हर्स येतं. हा चला, एक जण सांगायला फक्त, बाकीचे सांगा. रेड कॅन्डल बघून मार्केट डाऊनफॉल होते सर. रेड कॅन्डल मधून मार्केट डाऊनफॉल होतं. ओके, अजून? सोहम, सोहम कुठे आहे? सोहम, हा सर बोला ना. हा तुमचं काय मत आहे? सर जी वरतून जी रेड कॅन्डल बनते ना तिथून मार्केट डाऊनफॉलला नेतं आणि मग तिथूनच ही जी खालची कॅन्डल लागते तिथून अप ट्रेंडला नेतं ते. ओके, म्हणजे कसं कसं म्हणाला तुम्ही? चलो तुमच्यासाठी एकदा मी स्क्रीन शेअर करतो, त्याच्यावरती तुम्ही ड्रॉ करून दाखवणार. चलो, इथं कुठं पण साईडला ड्रॉ करा तुम्ही पर्टिक्युलर जे तुम्हाला वाटतंय आणि जे तुमच्या माइंडमध्ये आहे, जेणेकरून मला कळेल की तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे का नाही. आणखीन सुद्धा एक जणच ड्रॉ करा, सगळ्यांना सांगितलं नाही मी. येस, करा. कोणाला सांगितलंय? सर माझ्या याच्यावर तुमची स्क्रीन डबल दिसते हो. डबल दिसते? हा म्हणजे तुमचं पण इथे वरती पण दिसतंय, बाजूला पण दिसतंय आणि स्क्रीन छोटी दिसते. असे हा सर सेमच दिसतो. बाकीच्यांना कसं दिसायलंय? तसं डबल स्क्रीन दिसेल तुमची. डबल स्क्रीन दिसते. स्क्रीन दिसायले. ओके ओके, एकच मिनिट. आता हा आता दिसतंय सर बरोबर. आता दिसते. आता करा, ड्रॉ करा. चला, करताव का ड्रॉ? हा, हा ओके चलो. हा मला एक्सप्लेन करा आता, हे जे ड्रॉ केलं तुम्ही पर्टिक्युलर, ह्याचे कुठं बनतं? डाऊन साईडला सर. डाऊन साईडला बनतं. हाय टू लो ला येतं ना. मी काय सांगितलं होतं तुम्हाला? ग्रेवस्टोन डोजी. हा, ग्रेवस्टोन डोजी सांगितलं होतं. अशाच टॉपर माणसानं असं केल्यानंतर बाकीचे काय करणार? एकच मिनिट, तुम्हाला तेच सॉरी सर. शेअर करतो. ज्यांना ज्यांना चांगलं समजलंय ते माणसं असे चुका करत असले तर बाकीचे कसं करावं? मला एक जण पण असं नकोय की त्यानं कुठंतरी अडकलाय आणि तिथून त्याची कन्सेप्ट पूर्ण हे होते. काय बघितलं होतं आपण? ग्रेवस्टोन ना? येस. हा चला, हे तुमच्या समोर आहे ग्रेवस्टोन डोजी पर्टिक्युलर. मला लावायचे नव्हते ते, मला लावायलाच लावतं. हा आता बघा, ग्रेवस्टोन तुमच्या समोर आहे. उलट टी लागतं. मी सांगितलं पण होतं टी 2 टाईपचे असते. प्लसचं
साईन असतं, प्लस नंतर ते सिम्पल डोजी, उलट जे असतं ते ग्रेवस्टोन, जे सेम असतं, जे की आपण लिहितो जसं टी, त्याला आपण कुठलं ड्रॅगन फ्लाय म्हणतो पर्टिक्युलर. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी काहीच बोलणार नाही बरं का, मला तुम्ही शिकवायला आणि मी शिकवायलो तुमच्याकडून. हे खाली बनतं का वर बनतं मला ते पाहिजे कन्सेप्ट. तर वर मार्केट बनतं सर. अप ट्रेंडला असेल किंवा डाऊन ट्रेंडला कन्वर्ट हा, हे गोष्ट बाकीचे सांगायला. Stop ला होईल. मला सोहम कडून ऐकायचंय. हा बोला ना सर. हा, काय होतं हो? कुठं बनतं? हा सर समजलं आता. ही जी कॅन्डल आहे ना ही वरच्या साईडला बनते येस, आणि पर्टिक्युलर. तुम्हाला हे वरतून पण एक सांगितलं होतं मी. समजत नसेल ना, जस्ट गुगल वरती जावा, ग्रेवस्टोन डोजी टाका, जिथे इमेजेस येतील ना, इमेजेस बघा कुठं बनतं हे, तिथून कसं नाही सर मी ते ड्रॉ केलं होतं पण ते ड्रॅगन फ्लायच्या जागी ते डोजीचं ड्रॉ केलं गेलं म्हणून मी आता चेक केलं तर बुक मध्ये तर हे असं 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 असतं, देन हे असं बनतं. आणि मग तिथून परत डाऊन साईडला डाऊन डाऊन साईड, साईडला म्हणजे तुम्ही डाऊन साईडला बनतं म्हणत होतात ना, तिथं हा हा तिथं म्हणजे ते आपलं टी आहे ड्रॅगन फ्लाय, ते हा हा बनतं. ते मग बनतं. तिथून मार्केट वरच्या साईडला जातं. ऍक्च्युली ते मी वरती चुकीचं ड्रॉ केलं होतं म्हणजे ड्रॅगन फ्लायचं ग्रेवस्टोनच्या जागी ग्रेवस्टोनचं ड्रॅगन फ्लायला केलं होतं म्हणून. बरं झालं. ऍक्च्युली कसे कन्फ्युजन माइंडमध्ये व्हायला नाही पाहिजे. आत्ताच कन्फ्युजन असेल, आत्ताच तुम्ही कॉम्प्लेक्स झालात म्हणल्यानंतर पुढे खूप अवघड आहे. चुकू द्या, चुकलात मी ऍक्सेप्ट करतो, तुम्ही चुका करा बिंदास, एक शब्द सुद्धा मी बोलणार नाही. बट ट्राय करा, तुमचं बेस्ट सध्याला देणं तुमची गरज. ओके, देन ग्रेवस्टोन झाल्यानंतर आपण बघितलं काय, ड्रॅगन ड्रॅगन काय फ्लाय होतो डोजी इथं. आपला टी बनतो सर. येस, टी बनतो आणि इथून ट्रेंड कसा चालू होतो. हा रेड वरतून खाली येतो बॉटमला बनतो सर हा टी आणि तिथून वरच्या साईडला नेतो. ग्रेट. चलो, हँगिंग मॅन. हँगिंग मॅन काय करतं, मी थोडंसं सांगितलं होतं कॉम्प्लेक्स आहे. मला प्रत्येक गोष्ट आठवते, मी तुम्हाला बोललेलं पॉईंट टू पॉईंट. ह्याच्यानंतर काय करायचं, कशासाठी थांबायचं, कन्फर्मेशन कशाचं घ्यायचं, ते गोष्ट सर सांगितलं. कॅन्डल जर समजा पुढची कॅन्डल जर रेड लागत असेल यस, तर मग आपण त्या कॅन्डलचं वेटिंग करायचं. आता समजा ग्रीन लागली तर त्या नेक्स्ट जी कॅन्डल लागते त्याच्यासाठी वेटिंग करायचं आणि त्याच्यानंतर जिथे ते होईल त्याच्यानंतर आपली मार्केटला एंटर व्हायचं. येस, ग्रेट. जेव्हा येतं हँगिंग मॅन बनतं कुठं हो, बनतं कुठं. टॉपला हा, टॉपला येस, ग्रेट. टॉपला बनत असतं हँगिंग मॅन, जे की तुम्हाला सांगितलं होतं, एखादा माणूस सुसाईड करायला फाशी घेत असेल ना, तर ते कसं लटकतं, तसं हे लटकतं कुठं, टॉपला. आणि टॉपला. ते मार्केट मग पडायला स्टार्ट होतं. मग इथं एकच फक्त डाऊट होता, जी की पर्टिक्युलर तुमच्या माइंडमध्ये यायला पाहिजे होता, बट आला नव्हता. मी कन्सेप्ट क्लिअर केली होती तुमची. हे लागलं होतं, हे लागलं, ठीक आहे, मी ऍक्सेप्ट करतो. का तर मार्केट वरती गेला होता आणि वरती हे लागलेली कॅन्डल आहे आणि तिथून मग मार्केट फॉल चालू झाला. बट ग्रीन कॅन्डल लागली तिथं कसं आपण ऍक्सेप्ट करायचं की बाबा इथूनच मार्केट पडेल, कारण की त्या कॅन्डल मध्येच दाखवते की इथं तर बाईंगचं प्रेशर आहे, कॅन्डल ग्रीन आहे. सो मला काय करायला पाहिजे तिथं, की नेक्स्ट कॅन्डल रेड बनत असेल तर ते कन्फर्मेशन घेऊन मग मी डाऊन साईडला बसणार, असं तुम्हाला त्या दिवशी कन्सेप्ट सांगितली होती. येस सर. मी जसं जसं सांगतो, मी खूप इझी भाषेमध्ये तुम्हाला बोलतो, इझी भाषेमध्ये सगळ्या गोष्टी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर व्हावं असं मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला. येस सर. आणखीन पण अजून ह्याच्यापेक्षा इझी घ्यायचं असेल ते सांगा, अजून ह्याच्यापेक्षा. नाही सर समजतंय. ओके, समजतंय. येस सर. हे हो इथं सर. आपलं संपलं होतं पार्ट फर्स्ट, बरोबर. येस सर. देन त्याच्यानंतर आपण गेलो होतो कुठं, पार्ट 2 मध्ये सर पार्ट 2 मध्ये पहिला कुठला, मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार मध्ये आपण काय बघितलं, मॉर्निंग स्टार मध्ये सर 3 कॅन्डल असतात. एक म्हणजे जी जी छोटी कॅन्डल असते खालची स्मॉल बॉडी त्याच्यात गॅप डाऊन असतं म्हणजे मार्केट ते जेव्हा ज्या दिवशी मार्केट क्लोज झालं असेल तिथे जी कॅन्डल बनेल तिथून त्याच्या दोघांमध्ये गॅप डाऊनचं असतं. जर तिथून जर मार्केट वरती चालू झालं तर तिथे आपण गॅप अप म्हणतो आणि जर त्यापेक्षा मार्केट जर त्या कॅन्डलच्या खाली चालू झालं तर तिथून गॅप डाऊन असं म्हणतो. ओके, चलो. सो आता हे तुम्ही सांगितलं तुमच्या भाषेमध्ये, आता माझ्या भाषेमध्ये ऐका आणि पर्टिक्युलर थोडंसं डोक्यामध्ये ठेवा, मी बोलतोय का. मॉर्निंग स्टार हे इंट्राडे मध्ये पण बनतं का, बनतं सर. हा, बनतं सर. स्विंग मध्ये बनतं का हो, नाही. हा,
स्विंग मध्ये 1 डे 1 कॅन्डल लागते ना? हा, मी वन डेचा टाइम फ्रेम लावलाय आणि स्विंग ट्रेडिंगसाठी मला मॉर्निंग स्टार पॅटर्न भेटतो का, मी असा क्वेश्चन तुम्हाला केलेला आहे. सो घेऊन या. 1 डे 1 कॅन्डल लागते सर. हो, वन डे वन नाही कॅन्डल ना. लागते, पण स्विंग मध्ये हे मॉर्निंग स्टार बनेल का वन डे टाइम फ्रेम मध्ये? नाही. नाही नाही. नाही बनतं. बनतं ना. तुम्ही टाइम फ्रेम कुठली पण लावा, बनणार तर हो आहेच. वन डे ची लावा, 1 आवरची लावा, 1 मंथची लावा, 1 इयरची लावा, शेवट कॅन्डल तर बनणारच आहेत. कॅन्डलला फक्त फॉर्मेशन असं यायला पाहिजे, जे की मॉर्निंग स्टारचं आहे. सध्या तुम्हाला समोर जे दिसतंय सेम तसंच. तुम्ही टाइम फ्रेम 5 मिनिटाची लावा, तुम्हाला दिसणारच आहे. 1 मिनिटाची लावा, तुम्हाला दिसणारच आहे. बट जेवढी मोठ्या टाइम फ्रेम तुम्ही लावता आणि तुम्हाला तिथं दिसतं हे फाइंड आउट तुम्ही करता, तर त्याचा जो रिझल्ट असतो तो स्ट्रॉंग असतो कंपॅरिझन छोट्या टाइम फ्रेम पेक्षा. जिथं मोठी टाइम फ्रेम असतं तिथं हे आढळलं तर तिथून ब्रेकआउट जो येणार असतो, जो कन्फर्मेशन असतो, तो खूप स्ट्रॉंग असतो. जे छोट्या टाइम फ्रेम वरती हे तुम्हाला आढळलं, तुम्हाला दिसलं, तिथं फेल पण होऊ शकतं. हे लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट, मॉर्निंग स्टार बघत असताना फर्स्ट कॅन्डल हे रेड. आता गॅप अप गॅप डाऊनचे कन्सेप्ट तुम्हाला मला सांगायची होती त्या दिवशी, म्हणजे एक तुम्हाला कळावं की गॅप अप काय असतं, गॅप डाऊन काय असतं आणि फ्लॅट काय असतं. हे कन्सेप्ट समजण्यासाठी मी ते गोष्टी घेतल्या होत्या पर्टिक्युलर. असं नाही की मॉर्निंग स्टारच्याच टायमिंगला गॅप अप गॅप डाऊन आणि फ्लॅट व्हायला पाहिजे. डेली बेसिसवरती त्या 3 गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. कुठल्या कुठल्या? गॅप अप, गॅप डाऊन, गॅप डाऊन आणि फ्लॅट. ह्या 3 गोष्टी तुम्हाला दररोज दिसणारच आहेत मार्केटमध्ये. मॉर्निंग स्टार दिसणार आहे का दररोज तुम्हाला? येस या नो? मॉर्निंग स्टार तुम्हाला डेली बेसिस वरती चार्ट वरती तुम्हाला दिसेल का नाही? दिसेल सर. दिसेल? येस सर, दिसेल. दिसेल. ओके, कोणाचं नो नाही, नो आहे. या ओके, एकाचं तर नो आलं. सर मार्केट स्ट्रक्चरवर डिपेंड असेल ना ते. येस, मार्केट स्ट्रक्चर वरती डिपेंड आहे, बट मॉर्निंग स्टार हे असं चीज आहे, कॅन्डलस्टिकचा कुठला पण पार्ट असो, कॅन्डलस्टिकचा हा कुठला पण पार्ट असो, डेली तुम्हाला दिसावं असं मायने नाहीये. एखादे दिवस दिसल, एखादे दिवस दिसणार नाही. पर्टिक्युलर 15 दिवस तुम्हाला दिसलंच नाही, महिनाभर तुम्हाला दिसलंच नाही. कॅन्डल स्टिक आहेत. फॉर्मेशन काय होणार हे पर्टिक्युलर मार्केटला माहिती आहे. मार्केटला माहित म्हणण्यापेक्षा बायर आणि सेलर वरती डिपेंड आहे की स्ट्रक्चर काय फॉर्मेट होणार आहे. असं नाही की हे मॉर्निंग स्टार तुम्हाला दररोज दिसेलच, लगेच 1 तासामध्ये दिसलं, लगेच दुसऱ्या तासाला लगेच तुम्हाला दिसेल. नो, कुठल्या दिवशी 2दा दिसेल, कुठल्या दिवशी दिसणारच नाही, कुठल्या दिवशी महिनाभर दिसणारच नाही, कुठं 15 दिवसानंतर येणार. सो कॅन्डल्सचे एक चार्ट पॅटर्न जे आपण हे सध्या शिकायलोत ना, हे तुम्हाला दररोज नाही आढळणार. ह्या एवढ्यापैकी एखादं तुम्हाला दिसेल मार्केटमध्ये जे की डेली बेसिसवरती. ओके, आपण कन्सेप्ट कशा घेऊन चाललोत की पर्टिक्युलर हा इंट्राडेला होतो का, होत असेल तर कसा होईल, देन स्विंगला हा होईल का, हा होत असेल तर तो कसं होणार, ते आपण कन्सेप्ट घेऊन जातो. आपण मार्केटमध्ये आलोत, मार्केटमध्ये आल्यानंतर एक गोष्ट आपल्या माइंडमध्ये राहिलाच पाहिजे, आपण फ्युचर प्रिडिक्ट करत आहोत की नेक्स्ट काय होणार आहे, पुढची कॅन्डल काय लागणार आहे, हे आपण प्लॅन करतोय. मार्केटला जे करायचे तो तर करणारच आहे, बट आपण भविष्य बघतोय, आपण अगोदरच भविष्य बघायलो, भविष्यवाणी आपण करायलो मार्केटची, की मार्केट वर जाईल, खाली जाईल, ग्रीन कॅन्डल लागेल, रेड कॅन्डल लागेल, हे आपण बघतोय. ओके, तर मॉर्निंग स्टार पर्टिक्युलर प्रत्येक टाइम फ्रेम वरती तयार होईल, बट असं नाहीये की तो आज झालाच पाहिजे, उद्या पण झालाच पाहिजे, परवा पण झालाच पाहिजे. नाही, आज झाला ना, 2 दिवस नाही झाला, 4 दिवस नाही झाला, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग बनत असताना कसं की रेड कॅन्डल पहिली राहणार, देन त्याच्यानंतर हे कॅन्डल बनणार, कुठली, हे छोटीवाली मॉर्निंग स्टारची, त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल हे कन्फर्मेशन साठी असेल ह्या मॉर्निंग स्टारच्या पॅटर्न. ओके, कळतंय का? मग हे वन डेची टाइम फ्रेम असो, हे कॅन्डल 5 मिनिटाचे असो, 15 मिनिटाचे असो, 1 तासाचे असो, 4 तासाचे असो, व्हॉट एव्हर, मला काही प्रॉब्लेम नाही, फक्त बनण्याशी मला मतलब आहे. हे बनतोय ना मॉर्निंग स्टार, देन मॉर्निंग स्टारचं काम काय, हे बनल्यानंतर मार्केटला कुठे घेऊन जाणं, अपसाईडला. येस. चालेल. समजतंय का मी काय बोलतोय तुम्हाला? येस सर. हे गॅप Yes, अप, sir. हे गॅप डाऊन, हे जे पण तुम्हाला सांगितले ना, हे पर्टिक्युलर मार्केटचं काम आहे, ते करेल. व्हॉट एव्हर जे मार्केटला करायचंय ते करू द्या. मला काय काम आहे, माझं काय काम आहे, माझं काय कर्तव्य मार्केटमध्ये, की मला हे पॅटर्न दिसतोय का,
दिसत असेल मग मी सांगणार की हा मॉर्निंग स्टार आहे हा, आणि मला मॉर्निंग स्टारला कंटिन्युअस काय बघायचं, कुठल्या व्ह्यूनं बघायचंय, अपसाईडच्या व्ह्यूनं बघायचं, बुलिश व्ह्यूनं बघायचंय. सो मग मी तिथून माझी बुलिश पोझिशन बनवायला स्टार्ट करणार. ओके, समजतंय? हे बनतं येस कुठं? चार्ट वरती बनतं कुठं? डाऊन साइड बॉटमला. डाऊन साईडला बॉटम पासून. बॉटमला बनतं का अपसाईडला बनतं? बॉटम. येस, बॉटमला बनतं, डाऊन साईड. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं शूटिंग स्टार. शूटिंग स्टारचं काम काय असतं? अप ट्रेंड और डाउन ट्रेंड. अप ट्रेंडला डाऊन ट्रेंड कन्वर्ट Trend करत असतं शूटिंग स्टार. हे बनतं कुठं हो? टॉपला. येस, काल एक्झाम्पल दिलं होतं मी. हे कॅन्डल कशी फॉर्म होते, पर्टिक्युलर हा ओपन इथं होतो, क्लोज इथं होतो, हा इथं बनवतो, लो इथं असतो. लोला जातो. सपोज इथे 100 रुपयाची प्राइस असेल, ओके, जे की 110 ला ओपन झाला होता, 100 रुपयापर्यंत तो आला होता, देन 150 रुपयापर्यंत गेला होता, आता गेला आणि 120 ला 120 ला क्लोज झाला. क्लोज झाला. हे कन्सेप्ट असं लिहून ठेवा जावा तुमच्या डायरीमध्ये, लिहिलंय सर. मग गोष्टी लक्षात येतात. मग का येस सर. 150 पासून 120 पर्यंत आला? रिझन वाय? बायर्सची संख्या, बायर्सने जेवढं होतं तिकडून प्रॉफिट बुक करून बायर्स निघायला लागले. येस, मग त्याच्यामध्ये मार्केटमध्ये कोण घुसायला स्टार्ट केलं? सेलर्स. येस, Sellers. यायला स्टार्ट झाला, बाहेर जे आहे ते बाहेर पडायला स्टार्ट झाला. त्यामुळे हे असं फॉर्मेशन झालं शूटिंग स्टारचं, आणि तिथून मग मार्केट डाऊन साईड. स्टार्ट करणार. त्याच्यानंतर कुठली कॅन्डल लागणार हो? त्याच्या रेड कलरची. येस, रेड कलरची कॅन्डल लागेल. म्हणजे रेड कलरची कॅन्डल लागल्यानंतरच आपलं कन्फर्म होईल की हे शूटिंग स्टार आहे, आणि त्या रेड कॅन्डलच्याच क्लोज पॉइंटला आपली एंट्री असेल, वरती स्टॉप लॉस असेल, आणि पर्टिक्युलर तिथून मग मार्केट डाऊन साईड जायला स्टार्ट होणार. देन त्याच्यानंतर आपण बघितलं काय? 3 व्हाईट सोल्जर. आज नाव काय? ग्रुपवरती स्क्रीनशॉट आलेत. ऍक्च्युअली मी नाव तुमचे मला पाठच झालं नाही तर पर्टिक्युलर कन्फ्युज मी नावामध्ये तुमच्या की कोण सोहम आहे, कोण कोण आहे. आता ते थोडंसं तुम्ही बोलल्यानंतरच माझ्या थोडंसं डोक्यात येईल. पर्टिक्युलर ज्यांनी पण ग्रुपवरती स्क्रीनशॉट टाकले एकदम सॉलिड टाकले आहेत. हा, गौरवनं जे टाकला होता सकाळी मॉर्निंगला, ओके, गौरवचं नाव माझ्या लक्षात राहायला पाहिजे, पण कसं काय राहिलं नाही. पर्टिक्युलर पहिला स्क्रीनशॉट गौरवनं टाकला होता, जे की त्याच्यामध्ये 3 ब्लॅक क्राऊन्स होते, पर्टिक्युलर एकदम सॉलिड. ओके, हे असे स्क्रीनशॉट पाठवल्यावरच मला कळेल की तुम्हाला समजतंय नाही समजतंय. सो त्याच्यासाठीच मी सांगतो की ग्रुपवरती स्क्रीनशॉट पाठवा. ते ग्रुप अशासाठी नाही बनवलं की फक्त लिंकच पाठवणार आणि तुम्ही जॉईन होणार. तुमचा परफॉर्मन्स तुम्ही जे करायला ते त्या ग्रुपवरती यावं म्हणून ते ग्रुप काढलेला आहे. फक्त कामाचंच बरं का, बिनकामीचं काय नाही. ओके, देन त्याच्यानंतर आणखी गौरवनं हँगिंग मॅन टाकला होता, एकदम सॉलिड. त्याच्यानंतर गौरवनंच टाकला होता बुलिश हॅमर, एकदम सॉलिड. त्याच्यानंतर आणखीन कोण टाकलं होतं? येस, जितू आहे का हो आपल्या मीटिंग मध्ये सध्या आता? येस सर, आहे सर. ते आहात का? ओके ओके ओके, चलो, तुमची पण ओळख झाली त्या नावानंच. हो, तुम्ही ऋषीचे मित्र ना? हा सर, आपलं बोलून झालं. येस येस, ओके ओके, चलो. सो तो पण टाकलाय, एकदम बेस्ट आहे. म्हणजे जेवढे पण ग्रुपवरती तुम्ही टाकलात ना स्क्रीनशॉट, एकदम सॉलिड आहे, तुम्हाला समजतंय. हेच पाहिजे आपल्याला पर्टिक्युलर. आत्ता लक्षात आलं ह्या कॅन्डल्सला बघून मला, ह्या 3 की तुम्ही ग्रुपवरती टाकलात म्हणून मी बघत असतो. आणि ह्याच तुमच्या परफॉर्मन्सवरती मी तुम्हाला पुढं येणारं जे आहे तुमचा टाइम, ते तुमचं एकदम बेस्ट करायचंय नाही करायचे ते तुमच्या हातात आहे. तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला ठरवणार आहे की पुढं काय पाहिजे तुम्हाला. पर्टिक्युलर माझे तुम्हाला कॉल येतील की तुम्ही काय करायला पाहिजे ह्या कंडिशनला. तर त्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील ना, तर तुमचा परफॉर्मन्स ग्रुपवरती यायला पाहिजे. ओके, 3 व्हाईट सोल्जर्स. सर मी आफ्टर 26 टाकतो. माझे एक्झाम चालू आहे. ओके आफ्टर ओके, 26 पासून टाकतो. ज्याला प्रॉब्लेम असेल काही प्रॉब्लेम नाही, मी जस्ट एक सांगतोय तुम्हाला की ऍक्च्युली तुम्ही हे करायला पाहिजे. ओके, सो 3 व्हाईट सोल्जर्स मार्केटला बुलिश व्ह्यूला घेऊन जातात. पर्टिक्युलर कॅन्डल्स कशा फॉर्म होतात हे काल मी एक्सप्लेन केलं होतं. त्याच्यामध्ये स्ट्रॉंगपणा जो असतो, एनर्जेटिक, ते कॅन्डल बनायला पाहिजेत. सेम की बॉडी मोठी राहायला पाहिजे, विक छोटी राहायला पाहिजे, आणि तुम्हाला दिसताच ते दिसायला पाहिजे की हा स्ट्रॉंग कॅन्डल्स आहेत. ओके, देन तिथून मग मार्केट वरती जातं, जे की डाऊन ट्रेंड असतो त्याला कन्वर्ट अप ट्रेंड मध्ये करतात. देन त्याच्याच अपोजिट ब्लॅक क्राऊन्स असतात की मार्केटला बेरिश करतात, बुलिशला बेरिश. पर्टिक्युलर सेम रेड कॅन्डल्स एक्सप्लेन केलं होतं. हे कॅन्डल पण आपण उदाहरण घेतलं होतं या कॅन्डलचं की बाबा हे कॅन्डल का आपली बनली नाही ह्या 3 ब्लॅक मध्ये.
सांगितलं होतं, आपण एक्सप्लेन केलं होतं की त्याची जे कॅन्डल वीक आहे, जे बॉडी बनलेली आहे ते परफेक्ट बनली नाहीये, जे की पाहिजे आपल्याला ते. ओके, त्यासाठी ते कॅन्डल आपण नाही धरले. तिथून पुढं 3 कॅन्डल धरल्या. त्याच्यानंतरची पण कॅन्डल कशी बनते ते पण आपण एक्सप्लेन केलं होतं. एखादी ग्रीन कॅन्डल येऊ द्या, देन ग्रीनच्या नंतर रेड येऊ द्या, त्याच्यानंतर मग माझी एंट्री ऍक्टिव्हेट होईल. इथं पण तसंच आणि इथं पण तसंच. इथं एक रेड कॅन्डल येऊ द्या, नंतर ग्रीन कॅन्डल येऊ द्या, त्याच्यानंतर माझं एंट्रीचा प्लॅन असेल. ओके, येस सर. आता इथून तुम्हाला बघायचं राहिलं होतं आणि इथं एक्सप्लेन करायचं होतं आपलं. ओके, हे मी घेतलं नव्हतं का मुद्दामूनच. हे पर्टिक्युलर ह्याचं थोडंसं वेगळं कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगायचं पण होतं. ओके, त्याच्यासाठी हे आपण स्टॉप केलं होतं. पर्टिक्युलर फक्त 1 2 3 4च कॅन्डल घेतल्या होत्या, जास्त पण तुम्हाला प्रेशर नको म्हणून. तर आता बघा, डार्क क्लाउड कव्हर काय असतं आणि ह्याच्याच अपोजिट असतं जे की पिअर्सिंग असतं. ओके, दोघं पण सेमच चालत असतात. फक्त जसं तुम्ही तिथं बुलिश एंगल्फिंग बघितलात, बेरिश बघितलात ना, सेम त्या दोघांसारखंच आहे. हे बनतं कॅन्डलस्टिक पॅटर्न 2 कॅन्डलवरती पर्टिक्युलर, एक ग्रीन आणि एक रेड. मार्केटला सेम तेच करणार आहे, डाऊन टेनला अप टेन आणि अप टेनला डाऊन टेन. कॅन्डलस्टिकचं कामच तेवढं असतं. काय, मार्केट जे जाते सरळ सरळ त्याला रिव्हर्स करणं, जे खाली येते त्याला वर घेऊन जाणं. पर्टिक्युलर तेच काम असते. हे काय काम करतं आता पर्टिक्युलर जेव्हा कॅन्डलस्टिकचं. आणि दुसरी एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट मोस्ट 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 इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय, लिहून ठेवा. जे तुम्ही कॅन्डलस्टिक 2 दिवस झालं, 4 दिवस झालं जे बघायलात तुम्ही आता सध्याला, हे माझी रिक्वेस्ट असेल, माझा एक्सपिरियन्स असेल, जे की मी तुम्हाला सांगतोय. हे कॅन्डलस्टिक तुम्हाला हार्डली यूज कुठं करायचंय, तर सगळ्यात जास्त मोठ्या टाइम फ्रेमवरती यूज करायचं आहे. छोट्या टाइम फ्रेमवरती इंट्राडेसाठी ह्याचा यूज तेवढा करायचा नाहीये. लिहून ठेवा, काळ्या दगडावरची पांढरी रेष. सांगतोय आत्ताचं हे कन्सेप्ट आणि आत्ताचं हे सेंटेन्स जे आहे खूप मूल्यवान आहे. तुम्हाला खूप ठिकाणी या गोष्टी दिसतील, बट तुम्हाला रिझल्टच दिसणार नाही. कशामुळं, तर हेच रिझन आहे. तुम्हाला हे कॅन्डलस्टिक पॅटर्न मोठ्या टाइम फ्रेमवरतीच वर्क करायचं आहे. छोट्या टाइम फ्रेमवरती घेऊन यायचं नाही आहे ह्याला. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मला हे गोष्ट दिसली, लगेच मी ऍक्टिव्हेट होणार, लगेच मी एंट्री करणार. नो वे, नो. दिसत असेल जस्ट स्टॉप. ते कन्फर्मेशन माझं बनलं. देन दुसरं कन्फर्मेशन मला दिसतंय का, त्या बेसिसवरती आपले ट्रेड असतात इंट्राडेसाठी छोट्या टाइम फ्रेमवरती. हां, मोठ्या टाइम फ्रेमवरती डायरेक्ट बनत असेल ना, तुम्ही डायरेक्ट पोझिशन घेऊ शकता. तरी पण आपण मोठ्या टाइम फ्रेमवरती हे बनलं ना, आपण थांबतोच. आणखीन एक कन्फर्मेशन घेतो आपण. जे मी शिकवतो, मी एकाच रूलवरती एक म्हणजे ठाम आहे. ते म्हणजे मला कन्फर्मेशन 2 3 4 5 पाहिजे, तेव्हाच मी ट्रेड इनिशिएट करणार, म्हणजे ट्रेड बाय करणार. का, तर मी माझा पैसा स्वतःचा मी लावतोय मार्केटमध्ये, मग त्या पैशाची पण व्हॅल्यू ठेवा, की बाबा तिथे 2 कन्फर्मेशन आहेत म्हणूनच मी पैसा डिप्लॉय करतोय. एक कन्फर्मेशन येते, लगेच तुम्ही तुमचा जे पैसा आहे लगेच तुम्ही डोळे बंद करून लगेच तिथे टाकायलात म्हणल्यानंतर तुम्हीच नफ्यामध्ये, म्हणजे तुम्हीच लॉसमध्ये जाणार, तुम्हीच तुमच्या पायावरती दगड मारून घ्यायला. सरळ सरळ स्पष्ट बोलतो. सो ते गोष्ट आहे, ते गोष्ट आत्तापासूनच लक्षात ठेवायला स्टार्ट करा. ओके, तर करतं काय काम सांगतो. तुम्ही मोठे टाइम फ्रेम लावता, जसं की फॉर एक्झाम्पल मी ह्या ठिकाणी 1 डे टाइम फ्रेम घेतोय. ओके, 1 डे टाइम फ्रेम आहे. मग हे जे ग्रीन कॅन्डल लागलेली आहे, हे ग्रीन कॅन्डल मला दर्शवते एका दिवसाची, दिसते बरोबर. देन हे जे की रेड आहे, हे पण 1 डे टाइम फ्रेम आहे, हे नेक्स्ट डेची कॅन्डल आहे. आता एक कन्सेप्ट विचारतो, एक छोटस क्वेश्चन विचारतोय, कोण चॅप्टर आहे बघू आपल्यामध्ये. मार्केट ह्याच्यामध्ये आता मी 1, हे इथं 2, इथं 3 आणि खालती लोला 4. तर सांगा कॅन्डल कुठं ओपन झाली, हे ग्रीन वाली. 3 पासून ओपन झाली. हा, लिहूनच ठेवलं ना तिथं. चलो, 3 पाशी ओपन झाली. हा, चला कुठे गेली नंतर, परत 1 पासून गेली. कुठं 1 वर. 1 वर गेली. नाही सर, 4 वर गेली. जस्ट रिलॅक्स, गडबड नाही आहे आपल्याला. 4 वरती आली, यस. 4 वरती येऊन परत 1 वरती गेली. 1 वरती गेली. परत 2 वर क्लोज झाली. यस. ओके, आता कॅन्डल क्लोज झाले इथं. रेड कॅन्डल ओपन कुठं झाले, इथं. कस काय हो, इथंच व्हायला पाहिजे होती ना.
काय? हे जे अप ट्रेंड असते गॅप गॅप अप येस येस येस, तेच वर्ड मी फाइंड करतोय. कोण सांगतंय? त्याचाच बघतोय कोण सांगणार आहे. हे जे डिस्टन्स एवढा गॅप आलेला आहे त्याला काय म्हणतो आपण? गॅप अप जो होता येस, मी त्याच्यामुळे वन डे ची टाइम फ्रेम लावले म्हणल्यानंतर नेक्स्ट डे मार्केट गॅप अप झाला असेल, म्हणूनच तेवढे पॉइंट वरती ओपन झालाय. कळते का? सोहमला कळते का? हॅलो, येस गौरव, कळतंय? येस सर कळतं. ते म्यूट, मला वाटलं मी अनम्यूटच केलेलं आहे. मी म्यूट वरच बोलतोय. सांगतोय काय मी, मार्केट तर इथं क्लोज होत असेल. हे वन डे ची टाइम फ्रेम आहे. आजच्या डेट मध्ये हे कॅन्डल इथंच क्लोज झालेले. नेक्स्ट डे मार्केट ओपन काय होणार हे मला नाही माहिती. ते 9:15 मला कळलं की मार्केट कुठं ओपन झालंय. मार्केट ओपन झालं डायरेक्टली इथं वर, जे की इथं 100 रुपये वरती क्लोज झाला होता, ते डायरेक्टली 110 वरती ओपन झाला, 10 पॉईंट वर. काय म्हणतो त्या कन्सेप्टला? गॅप अप. गॅप अप. हे गोष्टी लक्षात ठेवा. मार्केट ओपन इथं झाला. देन आता रेड कॅन्डलचं मला सांगा की रेड कॅन्डल ओपन इथं झाली, तुम्हाला माहित झालं. ओपन मी सांगितला, ओपन इथं झाला. मग कुठे गेली कॅन्डल? हे एक वर नंबरला गेली. सर वरती वरती गेली. वरती गेली 1 नंबरला. नंतर 4 नंबरला सर खाली डायरेक्ट 4, नंतर क्लोजला 3 नंबरला 3 नंबरला येऊन क्लोज झाली. क्लोज झाली. कळालं? येस सर. तर बघा आता, फर्स्ट कॅन्डल बघितलात, सेकंड कॅन्डल बघितलात. काम काय ह्या कॅन्डल स्टिक पॅटर्नचं? जेव्हा एक कॅन्डल खूप मोठी होत असेल, ओके, वन डेच्या टाइम फ्रेम वरती हे कॅन्डल अशी फॉर्म झाले ग्रीन वाली, आणि नेक्स्ट डे गॅप अप होऊन तर ते कॅन्डल 50%चं पोर्शन जे प्रिव्हियस कॅन्डल आहे त्याच्या 50%चं तर पोर्शन कव्हर करत असेल आणि त्याच्या खाली तर क्लोज देत असेल. सांगतोय काय, जे की ग्रीन कॅन्डलच्या पोर्शन जे 50%चं आहे ते नेक्स्ट कॅन्डल जे रेड आहे ते कम्प्लीट करत असेल नेक्स्ट डे, त्याला क्रॉस करून डाऊन साईडला येऊन क्लोज होत असेल, तर तिथून एक डाऊन ट्रेंड यायला स्टार्ट होत असतं मार्केटमध्ये. त्यालाच म्हणतो आपण डार्क क्लाउड. सर परत एकदा सांगा. हा, तर हे एक ग्रीन कॅन्डल वन डेच्या टाइम फ्रेम वरती लागली. कॅन्डल ओपन इथं झाली आणि कॅन्डल क्लोज इथं वरती झाली. ओके, ह्या दिवशीचं मार्केट संपलं. ओके, 9 पासून 3 पर्यंत मार्केटनं हे अशी कॅन्डल फॉर्म केली. नेक्स्ट डेला मार्केट झालं गॅपअप, आणि गॅपअप होऊन मग मार्केट खाली 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 यायला स्टार्ट केलं, खाली यायला स्टार्ट केलं, आणि 3:30 वाजता इथं क्लोज झालं. बघा ह्याची हाईट बघा, ह्या कॅन्डलची हाईटीचं आपण 50% काढलं, जे की इथे येत होतं, आणि इथूनच आपण मार्क केलं पुढं, जे की हे रेड कॅन्डल त्याला कव्हर करून डाऊन साईडला येऊन क्लोज दिली. हे 50%चं पोर्शन क्रॉस केली ह्या कॅन्डलनं आणि खालीच क्लोजिंग दिली, तेव्हा हे डार्क क्लाउड कव्हर होत असतं. तिथून मार्केटमध्ये एक डाऊनफॉल यायला स्टार्ट होत असतं. पर्टिक्युलर इथं पण आणखीन एक गोष्ट बघायची, जी की तुम्हाला माहिती असावं. ह्या कॅन्डलनं तर 50%चा पोर्शन कव्हर केले असेल. नेक्स्ट कॅन्डल रेडची वाट बघा. हे रेड रेड तर आहेच, हे पण कॅन्डल रेड होत असेल तर जिथं पण क्लोज होत असेल तिथं तुमची एंट्री असेल. त्याच कॅन्डलच्या वरती तुम्हाला एसएल टाकायचंय आणि तिथूनच मग डाऊन साईडला तुम्हाला बसायचं आहे. हे फॉर्मेशन तर आधीच तुम्हाला दिसेल, बट आणखीन कन्फर्मेशन साठी मी नेक्स्ट कॅन्डलची वाट बघत आहे. समजतंय का? येस सर. वन डेला हो, 45 मिनिटाला हो, कुठल्या पण टाइम फ्रेमला हो, मला काहीच नाही वाटायला पाहिजे. मला फक्त हे जे पण फॉर्मेशन आहे हे दिसलं, दॅट्स इट. मी तिथं काय म्हणणार, डार्क क्लाउड कव्हर झालेला आहे, तिथून मार्केटमध्ये डाऊनफॉल येणार आहे, तर मला एंट्री कुठं ठेवायचे ते फक्त बघायची. ओके, समजतंय? येस सर. काय करतो हे, एक कॅन्डल बनते. आता सपोज, ओके सपोज आता हे आपण वन डेचं घेतला, वन डेचं आपण एक्झाम्पल घेतलं. आता मी एक्झाम्पल घेतोय 1 आवरचं. 1 आवर टाइम फ्रेम मध्ये मी चार्ट लावलेला आहे. हे कळतंय का मी 1 आवर काय म्हणतोय, वन डे काय म्हणतोय, 5 हो मिनिट सर. म्हणतोय? सगळ्यांना समजतंय का? हो सर. सगळ्यांना? येस सर. कोणाला असं नाही की मला समजत नाही मला सांगा म्हणून, मी सांगतो खरंच. प्लीज
समजते सगळ्यांना? येस सर. येस सर. चल हुशारात. सो मी 1 hourची टाइम फ्रेम इथं लावलेली, 1 तासाची टाइम फ्रेम मी लावले. मला पूर्ण चार्ट हे 1 तासाची एक कॅन्डल, 1 तासाची एक कॅन्डल मला दिसायला स्टार्ट झालेलं आहे. तेव्हा हे कॅन्डल 1 hourचे आहे, 1 hourची कॅन्डल अशी फॉर्म झाली. नेक्स्ट कॅन्डल 1 hour म्हणजेच 9:15 पासून 10:15 हे कॅन्डल बनली. 9:15 पासून ते 10:15 1 तासाची. 10:15 पासून ते 11:15 हे कॅन्डल बनली. बरोबर आहे. मग इथं काय झालं फॉर्म? डार्क क्लाउड कव्हर. तेव्हा फक्त एकच गोष्ट जी की तुम्हाला इग्नोर मारायची, ते म्हणजे हे कॅन्डल इथून स्टार्ट होईल. ओके, पर्टिक्युलर हे कॅन्डल इथं स्टार्ट होईल. का तर हे नेक्स्ट डेला गॅप अप झालेलं आहे, म्हणून हे कॅन्डल इथं एवढं वरती ओपन झालेली. 1 तासाचं जे म्हणल्यानंतर हे कॅन्डल इथं क्लोज झाल्यानंतर इथंच नेक्स्ट कॅन्डल लागेल ना, इथूनच फॉर्म व्हायला स्टार्ट होईल, एकतर खाली नाही तर एकतर वरी. बरोबर. येस सर. सेम. मग टाइम फ्रेम वरती लक्ष द्या. जसं टाइम फ्रेम तुमचा चेंज होईल तसं कॅन्डल मध्ये पण चेंज होणार. पर्टिक्युलर 1 तासाची मी टाइम फ्रेम लावली, कॅन्डल इथं क्लोज झाली, कॅन्डल इथं लागली, इथूनच 50%चा पोर्शन तो कव्हर केला, क्रॉस केला, खालीच क्लोज झाली. म्हणजेच हे 9:15 ते 10:15, 10:15 ते 11:15, 11:15 ते 12:15ला जे इथं नेक्स्ट रेड कॅन्डल लागेल त्या कॅन्डलमध्ये मी कन्फर्म असणार आहे. तर हे डार्क क्लाउड कव्हर पुढं कंटिन्यू होईल अथवा नाही होईल. ओके, ह्या टायमिंगमध्ये हे कॅन्डल तर इथं रेड बनण्यापेक्षा तर ग्रीन बनले अपसाईडला, तर हा फॉर्मेशन होणार. चुकीचं. नाही. ओके, समजतंय? Yes, sir. प्रत्येक येऊन आपल्याला बघायचं आहे त्या कॅन्डल्सला, त्या कॅन्डल्सटिक पॅटर्नला. प्रत्येक गोष्ट आपण कन्सेप्ट घेतली तेव्हाच तुमच्या डोक्यामधून त्या गोष्टी जातील. हा, इथे ग्रीन कॅन्डल लागल्यावर मला काय करायचंय. सो लगेच ग्रीन कॅन्डल लागली हे फॉर्मेशन होणार नाही. सो दॅट्स इट. मला काहीच बघायचं नाही. इथं रेड कॅन्डल बनली तेव्हाच मी कन्फर्म आहे, तेव्हाच माझी एंट्री ऍक्टिव्हेट होईल आणि तिथूनच मग मी डाऊन साईड त्याला बघेल. समजलं? येस सर. देन त्याच्याच अपोजिट तुम्हाला दिसेल पिअर्सिंग. ओके, ह्याच्यामध्ये अपोजिट असतं. आता बघा, इथं पहिल्यांदा ग्रीन कॅन्डल होती, इथं पहिल्यांदा रेड. रेड कॅन्डल आहे, देन त्याच्यानंतरचं ग्रीन कॅन्डल आहे. सेम कन्सेप्ट, सेम, काहीच फरक नाही. ओके, जे की हे कॅन्डल बनली पहिली रेडवाली, पूर्ण बुलिश, स्ट्रॉंग बेरिश, सॉरी. ओके, स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल तुमच्या समोर दिसत आहे. देन नेक्स्ट कॅन्डल हे इथं, आता इथं हे ओपन झालेले कॅन्डल आहे, क्लोज तर इथं झालेला आहे. सो गॅप डाऊन. गॅप डाऊन झाला मार्केटमध्ये एवढा पॉइंटचा गॅप डाऊन झाला मार्केट. मग इथून काय करायला स्टार्ट झाला, कुठे गेला लगेच? खाली. येस, खाली. देन 1 नंबरला वरती, 1 नंबर आणि देन क्लोज इथं 2 केलं. नंबरला क्लोज झाला. ह्या जे प्रिव्हियस कॅन्डल आहे, ह्या प्रिव्हियस कॅन्डलचं 50% मी काढलं. असं नाही की लगेच पॉईंट बघितले किती पॉईंटला 50% आहे, ते कॅन्डल बघितल्या तुम्हाला कळायला पाहिजे हा इथं ह्याचं 50% आहे. जे ऍक्च्युअल जिथं काय करायचंय काय नाही, उगाच टाइम वेस्ट करत बसायचा नाही. हा, तुम्हाला कॅन्डल दिसतं त्याचं 50%, कोणाला इथं दिसेल, हा इथं ठीक आहे, कोणाला इथं वरती दिसेल, हा ठीक आहे. असं नाही की पूर्ण तुम्हाला मोजतच बसायचंय आणि त्याचं फक्त 50% काढायचं. नो, मला दिसतंय कुठं, हा इथं दिसतंय, नेक्स्ट कॅन्डलचं ते 50% पोर्शन तर कव्हर करत असेल, क्रॉस करत असेल, वरतीच क्लोजिंग देत असेल, त्या ठिकाणी ते पर्टिक्युलर कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होणार. जे पण आपण नावं दिलेले आहेत. पिअर्सिंग इथं झाला, 50% पोर्शन कम्प्लीट केला. इथून नेक्स्ट कॅन्डल काय लागेल हो? ग्रीन. मग ह्याच कॅन्डलमध्ये आपले काय असतील? बायर्स. बायर्स असतील. बट इथं काय करायचं आपल्याला ह्या कॅन्डलला? ह्या ग्रीन कॅन्डलला काय करायचं? एंट्री करायची. जिथं पण इथं क्लोज होईल तिथं माझी एंट्री असेल, ह्या कॅन्डलचा जो लो असेल तिथं माझा स्टॉप लॉस असेल आणि तिथून मग मार्केट कुठं जाणार? अप साईडला सर. अप साईड जायला स्टार्ट होईल. उगच पॅटर्न शिकू नका, ऍक्च्युअल मला एंट्री कुठं करायची ते डोक्यामध्ये आणा. सांगतोय मी काय, की तुम्हाला उगच पॅटर्न माहिती असून, नॉलेज माहिती असून काही फायदा नाही जोपर्यंत तुम्हाला एंट्री कुठं करायचे ते माहिती नसेल. तर मला एंट्री कुठं करायचे ते शार्प राहायला पाहिजे. की बाबा पिअर्सिंग म्हणलं, पिअर्सिंगच्या नंतर जे ग्रीन कॅन्डल असेल त्याच्या
क्लोज प्राइस जे असेल तिथं माझी एंट्री असेल. त्याचा लो जो पण असेल तो माझा स्टॉप लॉस असेल. तिथून पर्टिक्युलर तो वर जायला स्टार्ट करेल. मग तिथून मला टार्गेट कुठंपर्यंत ठेवायचं आहे? 1:1, 1:2, 1:3 हे तुम्हाला डिसाईड करायचं. ओके, तरी आपण मोस्टली प्रिफर्ड करतो 1:2चं टार्गेट घेण्यासाठी. तेव्हाच तुम्ही प्रॉफिटेबल होत असता. काल कन्सेप्ट सांगितले, रेशो कसा असतो. जिथं मी 500 रुपयाचं रिक्स बघत असेल तर तिथंच मला प्रॉफिट 1000 रुपयाला व्हायला पाहिजे. ते 1:2चा रिक्स रिवॉर्ड येत असतो. येस समजतं सर. का? ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हे कोण सांगत नाही, ह्या तर लेवलला. हे गोष्ट आपल्याला आत्तापासून डोक्यामध्ये घालत गेलात ना, पुढे तुम्हाला इझी होईल. हां, की बाबा मला पहिल्या दिवशीपासूनच माहिती होते की मला 1:2चा रिस्क रिवॉर्ड ठेवायचा आहे. की माझा लॉस 500 असेल तर मला 1000 रुपये प्रॉफिट घ्यायचे आणि मगच मार्केटच्या बाहेर निघायचे. समजतंय? येस सर. ओके. कॅन्डलस्टिकचा पार्ट सेकंड तुमचा पूर्ण झाला. आता बघा, मला एक सांगा, तुम्ही आतापर्यंत किती कॅन्डल शिकलात? काढा डायरी, काढा तुमच्या नोट्स. किती कॅन्डल तुम्ही शिकलात? तेरा सर. या 13 कॅन्डल शिकलात. 13 कॅन्डलचं जस्ट एक पेज घ्यायचं पर्टिक्युलर. पहिली कॅन्डल कोणती होती ते ड्रॉ करायला शिकायचं. दुसरी कॅन्डल कोणती होती ते ड्रॉ करायचं विथ त्याचं नेम, त्याचं येस फॉर्मेशन सर. ड्रॉ करायचं. तिसरी कॅन्डल कोणती, चौथी कॅन्डल कोणती, 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी 13वी, तिथंपर्यंत कुठंच बघायचं नाही. फक्त माझ्या माइंडमध्ये फक्त असं प्रेशर देणार मी आणि ते पेजवरती रिझल्ट काढून दाखवणार. हे जेव्हा तुम्ही करसाल तेव्हाच ते तुमच्या माइंडमध्ये बसेल. तुम्ही फक्त समोर लावून ठेवलं, ह्याला हे म्हणते त्याला ते म्हणते, पर्टिक्युलर ह्या प्रत्येक कॅन्डल स्टिकचं तुम्हाला पार्सल येऊन जाईल, तुम्हाला भेटून जाईल. ते आपल्याकडून तुम्हाला गिफ्ट असतं, ते तुम्हाला गिफ्ट भेटून जाईल. बट आत्ताच नाही, ते तुमच्या शेवटी शेवटी ते तुम्हाला आम्ही पाठवू, ते भेटेल तुम्हाला. बट त्याच्या भरोश्यावर बसू नका की बाबा मी ते पुढे लावणार आणि मग बघणार शोधणार की हां हे बनलं मग मी ट्रेड घेणार. नो, इंडिपेंडंट बनण्यासाठी आपण आज समोरासमोर बसलो. आमचं काम आहे तुम्हाला इंडिपेंडंट बनवणं. हां, मी तर आहे, शेवट मी सगळ्या गोष्टी तुम्हाला देणारच आहे. बट इंडिपेंडंट हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या लाईफमध्ये, आजच्या जनरेशनमध्ये. सो ते गोष्ट लक्षात ठेवा. पर्टिक्युलर ते तुम्हाला काम असेल. आज हे सेशन संपल्यानंतर ते पहिलं काम करायचं आहे. जेवण केलं नसाल असू द्या, 5 मिनिटानंतर जेवण करा. बट सेशन झाल्या एक ब्लँक पेज घ्या, त्याच्यावरती पेन अथवा पेन्सिलनं कॅन्डल कोणती असते जसं की तुम्हाला करून दाखवतो. आता बघा, तुमच्याकडे ब्ल्यू पेन आहे, ही कॅन्डल अशी बनवायची. ओके, ह्याला वीक तयार करायचे. हे कोणती कॅन्डल आहे? हे ग्रीन कॅन्डल. ओके, चलो. नंतर नेक्स्ट कॅन्डल अशी मी बनवलं. ओके, सेम हे असं केलं. ह्याच्यामध्ये मग मी आर टाकलं. कुठला फॉर्मेशन बनला हा? बेरिश. बेरिश काय बेरिश? बेरिश सिंगल फिग. व्हेरी सिंगल. हे असं स्वतः न कुठं बघता, न कुठं कोणाची हेल्प घेता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या, तुम्हाला काढून बघायच्या पेजवरती एका, की मला येस सर. 13च्या 13. ओके, जिथं हां एखादी आठवत नसेल, एखादी माइंडमधून गेली असेल, मग बघा सगळ्यात शेवटी. अगोदर बघा जेवढे येतात तेवढ्या काढा पर्टिक्युलर. ओके, हे 13 जस्ट आम्ही तुम्हाला कॅन्डलस्टिक एक दिलेले आहेत, कॅन्डलस्टिकचे टाईप. ह्याच्यापेक्षा खूप आणखीन आहेत. तुम्ही थकचाल एवढे कॅन्डलस्टिक मार्केटमध्ये आहेत. आपल्या चार्टवरती तुम्हाला दिसतील. पर्टिक्युलर नोट्स ज्यांना पण ओपन केला असेल आणि बघितलं असेल त्याला दिसले असतील किती टाईपचे, व्हेरियस टाईपमध्येच तुम्हाला कॅन्डलस्टिक दिसतील. मला ग्रुपवरती लिंक पण पाठवली आहे नोट्सची. हो जस्ट सर. ॲक्सेस घ्या, आमच्याकडे ॲक्सेस आहे. तुम्ही जोपर्यंत ते ओपन करणार नाही ते ॲक्सेस तुम्हाला भेटणार नाही. ओपन करा, ॲक्सेस घ्या आमच्याकडून आणि पर्टिक्युलर त्याच्यामध्ये नोट्स आहेत सगळ्या. बघा, हे तर पॅटर्न आपण घेतलेत, हे कशासाठी घेतलेत, हे इम्पॉर्टंट आहेत. हे तुम्हाला दिसतील पर्टिक्युलर. आज दिसलं, 2 दिवसांनी दिसणार, लगेच तिसऱ्या दिवशी तुम्हाला कुठलं ना कुठलं पॅटर्न दिसणारच. त्यासाठी हे शोधून 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 काढून तुमच्या समोर आणलेले. बाकीच्यांचं आणि आपलं असं नाही की त्यांचं ताळमेळ नाहीये, त्यांना घेणं म्हणजे असं नाही की ते होत नाहीत, होतेत. बट मोस्टली जे तुमच्या मार्केटमध्ये दिसून येते, जे तुम्हाला सापडते ते हेच सापडणार. ओके, समजतंय? येस सर. तर ते काम करायचं. आणि दुसरं काम म्हणजे तुम्हाला
आता पर्टिक्युलर असाइनमेंट देणार होते सर तुम्ही. येस येस असाइनमेंट मी पाठवायला सांगेन. असाइनमेंट तुम्हाला येऊन जाईल. पर्टिक्युलर मी थांबलो होतो, हे 2 राहिले होते त्यामुळेच मग मी थांबलो होतो. आज तुम्हाला असाइनमेंट पण येऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या जसं दोघांनी तिघांनी स्क्रीनशॉट जसे पाठवलेत, पर्टिक्युलर आपल्या त्या ग्रुपमध्ये 10 ते 11 जण आहेत. सो 10 ते 11 जण प्रत्येकाचं स्क्रीनशॉट येणं कंपल्सरी आहे. कंपल्सरी. जसे Yes, sir. स्क्रीनशॉट पाठवलेत विथ त्याला तिथं मार्क करून तसं तुम्हाला पाठवायचं आहे. ते पाठवलात तरच मी समजेल की हा तुम्ही करायलात काहीतरी. नाहीतर माझं काम एकच असेल, येणार बडबड करणार आणि निघून जाणार. मला ते नकोय. मला तुमचा परफॉर्मन्स पाहिजे. आणि माझी एक पण आजपर्यंत अशी बॅच झाली नाही की ते फक्त मी वन साइडच बोलतोय, समोरून कुठून रिस्पॉन्स येत नाही, असं झालं नाही. तसं तुमची बॅच मला त्याच्यापेक्षा आणखी नेक्स्ट लेवल करायची. ओके, आतापर्यंतची एकच बॅच अजून पण माझ्या माइंडमध्ये आहे, ते म्हणजे फक्त सप्टेंबर मंथची बॅच झाली होती, जी की मी विसरू शकत नाही. एवढी टफ बॅच होती, एकदम माइंड ब्लोईंग सगळे होते. सेम तसंच तुमची बॅच पण माझ्या माइंडमध्ये असू द्या शेवटपर्यंत. आणि आज मी त्यांना काहीच कमी पडू देत नाही त्या सप्टेंबर बॅचला. पर्टिक्युलर माझे प्रत्येक वेळेस कॉल असतात त्यांनाच. सो तुमची पण बॅच तशी सॉलिड करा. आहात तुम्ही तसे माइंड ब्लोईंग. फक्त तुमच्याकडून ते जे करायचे ते होत नाही. टाइम दिल्यानंतर ते गोष्ट होते. आज कळत नाहीये, 4 दिवसानंतर ते कळणार. जोपर्यंत तुम्ही ट्राय करणार नाही तोपर्यंत ते गोष्ट कळत नसते. पर्टिक्युलर आपण घ्यायलो झालं, 2 पार्ट आपले झाले. कॅन्डलस्टिकचा पार्ट फर्स्ट झाला, सेकंड झाला, बेसिक ऑफ स्टॉक मार्केट झाले, 3 सेशन झाले. आपण 3 सेशनमध्ये खूप काय काय शिकले, खूप काय काय. ओके, ह्याच्या पुढचं नंतर आणखीन आपल्याला घ्यावं लागेल. पर्टिक्युलर उद्या आपल्याला लाईव्ह सेशन ठेवायचं आहे. पर्टिक्युलर हे जेवढे पण कॅन्डल स्टिक तुम्ही बघितलात, मला उद्या चॅटवरती तुम्ही दाखवणार की इथं हे बनत आहे, उद्या हे इथं हे बनत आहे. असा अभ्यास करून या येताना. जिथं चुकतात तिथं मी सांगेन, तिथं आहे मी सांगतो इथं चुकलं. जसं की आज सोहमला सांगितलं की त्याच्या माइंडमध्ये वेगळी कन्सेप्ट बसली होती. बट तुमचं तुम्ही हुशार आहेत, तुमच्या व्यवस्थित बसली होती. बट त्याच्या माइंडमध्ये थोडंसं वेगळं बसलं होतं, की ते तुम्हाला कव्हर अप करायचं. ते असं होऊ नये की मी शिकलं आणि ते कन्सेप्ट जाऊन चुकीची माझ्या माइंडमध्ये बसली. ते नको व्हायला पाहिजे. मग लय अवघड होईल. ओके, समजतंय का मी बोलतोय काय? हो सर. ओके, उद्या पूर्ण 1 तास अथवा मग अर्धा तास असेल, जेवढं पण टाइम पिरियड आपल्याला भेटेल. जस्ट तुम्ही सगळ्या गोष्टी लवकर लवकर सांगत असाल, लवकर लवकर ते करून नेक्स्ट लगेच मग जे नेक्स्ट पोर्शन असेल, जे की मला टाइम फ्रेमचा तुम्हाला द्यायचा आहे आणि पर्टिक्युलर ट्रेंड्स कसे असते त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. झालंच तर मग ते लगेच होऊन जाईल, कारण की ते छोटंसंच पोर्शन आहे. आणि ते गोष्ट म्हणजे टाइम फ्रेम कोणती, इंट्राडेला कोणती वापरायची, स्विंगला कोणती वापरायची, पर्टिक्युलर ते पूर्ण आपण स्क्रीनवरती दाखवून तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट अथवा तुम्ही लिहून घेणार. मग ते तुमच्या ओके, आपण टाइम फ्रेम बोलायलो, बट ऍक्च्युली हे असतं काय टाइम फ्रेम ते आपल्याला बघता येईल. Yes, sir. ओके, समजतंय व्यवस्थित? Yes. त्याला समजत नसेल मला बिंदास कॉल करा. तुमच्यासाठी एनी टाइम अवेलेबल आहोत आम्ही. ओके, फक्त तुमच्यासाठी, बाकी कोणासाठी नाही. आणि पर्टिक्युलर मला फक्त एक काम करा. ऍक्च्युली मला हे नाही येत, नावं पाठ झाले नाहीत. मला जस्ट पर्सनल तुमचा जे नंबर असेल, माझा नंबर तुमच्याकडे ऑलरेडी असेल, नसेल तर ग्रुपमध्ये आहे. मला हाय आय एम सोहम, हाय आय एम XYZ असं नाव मला सेंड करा. मी नंबर पण सेव्ह करतो आणि तुमचा DP बघतो, जेणेकरून मला अरे हा आहे असं मला पाठव. ओके, एवढे Yes, काम sir. माझ्यासाठी. तर Yes, sir. तुमचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल. ओके Yes, sir. सर. चलो, बाकी कल मिलते हैं. मजा तर यायले, बोर होते. Nice. मजा येते सर, एकदम मजा येते. येस, असं होऊ नये की मला बोर होते, नाही लईच बोर चाललंय. मजा तर आता चालू व्हायली. आता दम म्हणजे थोडं थोडं एकदा होऊ द्या सगळं. जेव्हा डोक्यामध्ये सगळं मिक्सचर होते ना, मग तेव्हा कळते अरे मार्केट म्हणजे साधी गोष्ट नाहीये. या गौरव, बाय द वे सर, लाईव्ह सेशनचा टायमिंग सेमच असेल. आपण जे पोस्ट मार्केट आहे, जे झालेलं मार्केट आहे त्याच्यामध्येच बघणार आहोत. हे 1 महिना तुम्हाला कसलंच लाईव्ह मार्केटमध्ये बघणं नाही. हे 1 महिना तुम्हाला फक्त जे झालेलं मार्केट आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बघायच्या. देन नेक्स्ट मंथ जेव्हा तुम्ही 1 महिना कंप्लीट करणार, पूर्ण पोर्शन संपवणार, देन त्याच्यानंतर मग लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला जम्प करायचं. यस, चलो. सो गुड नाइट. ओके, Good गुड night, नाईट sir. सर. कल मिलते हैं, बाकी का Yes. कर लेंगे. ओके. तब तक के लिए गुड नाइट. ओके, बाय बाय. ओके, बाय.